धन्यवाद अशोक नाईक सर. जाऊयात सामन्याकडे. तिसरा सामना आजच्या तिसऱ्या दिवसातील. एका बाजूला फ्रेंडशिप चेनवन, दुसऱ्या बाजूला ओम 11 कुडाळ. ओम 11 कुडाळ संघ नाणेफेक जिंकतोय. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे आणि प्रथमतः फलंदाजीसाठी येत आहेत फ्रेंडशिप चेनवन संघाचे प्रारंभीचे दोन फलंदाज सुमित डोंगरे आणि त्याला साथ देण्यासाठी कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाळ बट्टा. नोंद घ्या, दोन्ही संघ आपला अतिरिक्त एक खेळाडू या ठिकाणी बसणं आवश्यक आहे. फ्रेंडशिप चेनवन संघ कर्णधार सोहेल शेख, आपल्याला विनंती असेल आपला अतिरिक्त एक खेळाडू या ठिकाणी पाठवा. दुसऱ्या बाजूला ओम 11 कुडाळ संघ कर्णधार प्रसाद जळवे, आपल्याला विनंती असेल आपला सुद्धा अतिरिक्त एक खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आपलं मनपूर्वक स्वागत. आपण पाहताय, आपण अनुभवताय प्रिन्स स्पोर्ट्स क्लब समादेवी मित्रमंडळ कलेश्वर मित्रमंडळ नेरूच्या वतीने एक देखण्या स्पर्धेचं आयोजन नियोजन, भव्य दिव्य आंतरराज्य स्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि उपस्थित रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्ट्राईकला पाहायला मिळतोय मैदानावर कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग अर्थातच सुंदर कामगिरी ज्याच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष माध्यमातून पाहायला मिळते तो गोपाळ बट्टा. स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सुमित डोंगरे. ही जोडी यश गोलंदाजी मार्कवर पहिलं वैल षटक घेऊन अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं वैल षटक आणि नाणेफेक जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे. पंचांचा इशारा लेट्स प्लेचा असा येतोय. अर्थातच सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू सुंदर फटका, बराच काळ हवेत त्या ठिकाणी. यावेळी मात्र सुंदर झेल पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार गोपाळ बट्टा. बॅक टू द पॅव्हिलियन. उमेश याच्या माध्यमातून देखणा झेल पाठीमागे सरसावत एक सुंदर झेल पहिल्या चेंडूवर यश संपादन करणारी गोलंदाजाची अर्थातच नावामध्ये यश आणि आपल्या संघाला यश मिळवून देणारी गोलंदाजी मैदानावर साकारतोय. ज्याच्यावर नजर होत्या की कशा प्रकारे सामना करेल, कशा प्रकारे खेळ करेल या मैदानावर गोपाळ बट्टा मात्र स्वस्तात माघार येतोय आणि न्यू बॅटर बबल नाईक याची वर्णी ही मैदानावर पाहायला मिळते. गोपाळ बट्टा बाद झाल्यानंतर बबल नाईक याची वर्णी ही मैदानावर पाहायला मिळते. अर्थातच विस्फोटक फलंदाजामधील अजून एक मोठं नाव मॅन फ्रॉम होडावडा गावचा सुपुत्र डावखुरा त्याचा विस्फोटक फलंदाज बबल नाईक आणि सुमित डोंगरे ही जोडी आणि या जोडीला मात्र कुठेतरी मोठी भरीव कामगिरी करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघ सुद्धा एक ताकदवान संघ आहे. कुडाळ तालुक्यातील महत्वपूर्ण खेळाडू पाहायला मिळतात आणि त्यामध्ये लेजंड क्रिकेटर अर्थातच किशोर शेलटकर मैदानावर पाहायला मिळतोय. अपील केलं जात आहे. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी असं अपील, परंतु पंच मात्र तटस्थ आपल्या निर्णयावर. निर्धाव चेंडूची सांगता अर्थातच 2 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. पहिलं वैल षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. या षटकात कुठेतरी धावा येणं आवश्यक आणि त्या मात्र अंकुश लावला जातोय गोलंदाजी करणाऱ्या ओम 11 कुडाळ संघाकडून. यावेळी मात्र सुंदर फटका. चेंडूचं मार्गक्रमण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये देखणा चौकाराची नोंद आणि या चौकारानंतर चौकारा बरोबरच संघाचं अकाउंट ओपन होत आहे फ्रेंडशिप चेनवन संघाचं. 4 धावा धावफलकावर. धावफलकावर पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण पहिलं वैल षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर अर्थातच डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात आणि डीप मिड विकेट क्षेत्रात पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र फटका फसलाय का पाहावं लागेल. बघता चेंडू सीमारेषेच्या बाहेर अर्थातच
पहिल्यांदा वाटलं होतं की फटका फसलाय, परंतु त्यानंतर मात्र सुंदर फटका, एक चौकार एका षटकानं, सांघिक धावसंख्या 10 धावा धावफलकावर. ज्या फटकेबाजीची आवश्यकता होती, जी फटकेबाजी गोपाळकडून आवश्यकता होती, ती फटकेबाजी मात्र पूर्णत्वास नेतोय मी तर म्हणेन या पहिल्या षटकात बबल नाईक. यावेळी मात्र अजून एक देखणा फटका, यावेळी मात्र अजून एकदा टोले जंग फटका पाहायला मिळतोय. बबल नाईक हिज ऑन फायर. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं देखणा फटका, तब्बल 6 धावांचा आणि 6 धावसंख्येनं धावफलकावर पाहायला मिळत आहेत त्या तब्बल 16 धावा. पहिले 2 चेंडू अर्थातच यश संपादन करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर मात्र हल्ला चढवला जातोय. हे क्रिकेट एकदा सरशी ठरतोय गोलंदाज, एकदा सरशी ठरतोय तो फलंदाज, आणि यामध्ये पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. महत्वपूर्ण पहिलं षटक यशचं हे मैदानावर. यावेळी मात्र पंचांचा इशारा हा स्वैरचा येतोय. अतिरिक्त 1 धाव निघते, सांघिक धावसंख्या वधारते ती 17 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, आणि या षटकात खरपूस समाचार थोडासा मी तर म्हणेन महागडा ठरतोय तो यश नावाचा गोलंदाज. यावेळी मात्र रिव्हर्सिपचा देखणा फटका, स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास हा 6 धावांसाठी आणि खणखणीत चौकाराची नोंद होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकात धावा जमवतोय तो तब्बल 23 धावा. 23 धावा धावफलकावर, म्हणजे आता मात्र स्ट्राइक वर पाहायला मिळेल तो बऱ्याच अवधीनंतर 6 चेंडूंची प्रतीक्षा केल्यानंतर सुमित डोंगरे अर्थातच मॅन फ्रॉम पारगाव रायगडचा खेळाडू या मैदानावर पाहायला मिळतोय. आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना. रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे सामना YouTube वरून लाईव्ह पाहतायत आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. एकंदरीत एक मोठी स्पर्धा प्रिन्स स्पोर्ट्स क्लब, समादेवी मित्रमंडळ कुडाळ व कलेश्वर मित्रमंडळ नेरूर यांच्या वतीनं भव्य दिव्य आंतरराज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. पहिल्या दिवशी धाडसाकळ गोवा संघ अर्थातच सुंदर कामगिरी, 20 चेंडू 53 धावांची सुंदर खेळी ज्यानं साकारली. तो रजत कुडाकरचा संघ हा उपांत्य फेरीमध्ये मजल मारतोय. कालच्या दिवशी विजय गोलेकरच्या नेतृत्वाखाली जय हनुमान परोडे संघ हा उपांत्य फेरीमध्ये धडक मारतोय. गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकासाठी यश कदम. सुंदर टप्प्यावर गोलंदाजी, त्या ठिकाणी देखणं क्षेत्ररक्षण, शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक ताबा मिळवतोय, फेक करेल तोवर मात्र 1 धाव, एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 24 धावा. पहिल्या षटकात खरपूस समाचार यश याच्याकडून पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी हल्ला चढवला जातोय. तब्बल 2 षटकार एका चौकारानं नटलेली खेळी ही तब्बल 3 षटकार नटलेली खेळी ही मैदानावर पाहायला मिळते ती बबलची. पंचांचा इशारा हा लेग बाईटचा येतोय आमच्या जवळ. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव निघते. एका धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 25 धावा धावफलकावर. 25 धावा धावफलकावर. आक्रमकता हे बचावाचं साधन आणि त्याचा वापर करण्याच्या उद्देशानं 2 खेळाडू अर्थातच 2 तगडे खेळाडू या कुडाळच्या मैदानावर. सुंदर सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आमच्या जवळ लेग बाईटचा येतोय. अतिरिक्त 1 धाव निघते. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू आणि त्यानंतर डाव्या उजव्या हाताची जोडी ही मैदानावर. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 26 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये यश हा गोलंदाज, दुसऱ्या षटकात यश कदम हा गोलंदाज मैदानावर. यावेळी मात्र सुंदर सुंदर फटका आणि थेट डोंगरी गाठतोय हा फटका. सुंदर फटका पाहायला मिळतोय तो बबल नाईकच्या बॅट मधनं. का मला प्रमोट केलं गेलंय त्याचं उत्तर देतोय.
सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते तब्बल 32 धावा धावफलकावर 32 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण दुसरं षटक. आक्रमण आणि आक्रमण यासाठी ओळखला जातो तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडू मॅन फ्रॉम होडावडा बबल नाईक. आजचा तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू. आमंत्रण दिलं होतं आणि आमंत्रण यावेळी मात्र स्वीकारलं जात आहे. ते फलंदाजाकडून अजून एक खणखणीत षटकार निघतोय आणि या षटकारनिशी सांघिक धावसंख्या वधारते 38 धावा धावफलकावर. सुंदर फलंदाजी. पहिल्या सुरुवातीपासून आक्रमणाला सुरुवात झाली आहे. बबल नाईक अर्थातच त्यासाठी तो ओळखला जातोय. यावेळी मात्र अजून एक फुल टॉस चेंडू. यावेळी मात्र फटका फसलाय का पाहावं लागेल. यास हादरा बसतोय. सुंदर खेळी मात्र अर्थातच पाहायला मिळते ती बबलची. दुसरा हादरा फ्रेंडशिप चेंदवण संघाला 38 या धावसंख्येवर. दत्ता गवस याच्याकडून सुंदर झेल हा मैदानावर सीमारेषेच्या जवळ पाहायला मिळतोय आणि बबल नाईक याच्या खेळीचा अंत. बबल नाईक माघारी परतल्यानंतर न्यू बॅटर अर्थातच दाजी नाईक याची वर्णी ही मैदानावर. ज्या दाजी नाईकनं सुंदर कामगिरी मीरा भाईंदरच्या स्पर्धेत केली, बिग बॅशच्या स्पर्धेत केली. अर्थातच सुंदर कामगिरी या मैदानावर लाजरी ट्रॉफी मध्ये केली. तो दाजी नाईक मॅन फ्रॉम होडावडा सज्ज होतोय आणि दाजी नाईकचे वडील सुद्धा त्याचा सामना पाहण्यासाठी आलेले आहेत आणि पडगावकर काका सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मधून. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. एक महत्वपूर्ण खेळी तब्बल 5 षटकांना नटलेली खेळी बबल नाईकची समाप्त होते. आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी करत तो डगआउटच्या दिशेने रवाना होतोय. न्यू बॅटर सुमित डोंगरेला साथ देण्यासाठी दाजी नाईक हा मैदानावर. 9 चेंडू तब्बल 34 धावांची खेळी. 5 षटकार 1 चौकार नटलेली खेळी. एक उपयुक्त खेळी मैदानावर साकारतोय तो बबल नाईक आणि बबल नाईक माघारी परतल्यानंतर नवीन गोलंदाज मैदानावर. सुंदर फटका स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडूचं मार्गक्रमण त्या ठिकाणी 1 धाव जरूर निघते. स्ट्राईक वर येतोय तो बाहुबली ऑफ द सिंधुदुर्ग दाजी नाईक स्क्रीनवर स्ट्राईकला पाहायला मिळतोय. अर्थातच दाजी नाईककडे क्षमता गुणवत्ता नसानसात भिनली आहे आणि ती नसानसात भिनलेली गुणवत्ता सिद्धता या सामन्यामध्ये टोलेजंग फटकेबाजीने साजरी करेल का. लवलेश गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकाला. सुंदर गोलंदाजी. आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. बाकीचा सोपस्कर यष्टिरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगत्या होते. बऱ्याच अवधीनंतर निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावर होते. लवलेसचा पुढील चेंडू स्ट्राईकला असेल. दाजी कशा प्रकारे फटका येईल दाजीच्या बॅट मधून. यावेळी मात्र तो फटका सुंदर काऊ कॉर्नरच्या दिशेनं. बघता चेंडूचा प्रवास हा 6 धावांसाठी आणि सांघिक धावसंख्या वधारते. सुंदर फलंदाजी. 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. लवलेशला सुद्धा आसमान दाखवलं या मैदानावर. आक्रमण करण्यासाठी आता बबल नाईक नंतर दाजी नाईक या मैदानावर सज्ज झालाय. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू. पंचांकडून इशारा आमच्या जवळ येतोय. नो आणि 4 धावा. टोटल 5 धावांचा बोनस आणि यानंतरचा चेंडू उघडा डोळे बघा नेट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि या फ्री हिटचा इशारा येईल. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 50 धावा. अर्धशतक पूर्ण होतंय ते फ्रेंडशिप चेंदवण संघाचं. फ्रेंडशिप चेंदवण एक दर्जेदार संघ या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि त्या संघाकडून सुंदर कामगिरी.
यावेळी मात्र फ्रीजचा चेंडू बराच काळ हवे त्या ठिकाणी फ्रीजचा इशारा आला होता, परंतु 2 धावा मात्र वाचवू शकत नाही. 2 धावा जरूर निघतायत आणि 2 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या 52 धावा धावफलकावर पाहायला मिळते. 52 धावा धावफलकावर या धावा बराच खर्च केला जात आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर महागडी गोलंदाजी. यावेळी मात्र स्क्रीनवर येतोय किशोर. 1 धाव जरूर निघते. एका धावसंख्येनं सुमित स्ट्राईकला येतोय. महत्वपूर्ण तिसरं षटक प्रगतीपथावर. दुपारचं सत्र आणि उपस्थित रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत प्रिन्स ट्रॉफी 2025च्या या स्पर्धेत. आजचा तिसरा दिवस. यावेळी मात्र आता मात्र हात खोलले जात आहेत. बराच अवधीनंतर जी प्रतीक्षा होते की सुमित डोगरे कशा प्रकारची फलंदाजी करेल, तो मात्र हात खोलतोय. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकांमध्ये बनवल्यात ते तब्बल 59 धावा. म्हणजे अजूनही 12 चेंडूंचा खेळ हा बाकी. आजच्या दिवशी उच्चांक गाठेल का धावसंख्या हे देखील पाहणं सुखाचं असेल. पहिल्या दिवशी सुंदर कामगिरी पाहायला मिळाले, ती म्हणजेच हॅट्रिक ज्यानं साध्य केली फिरोज खान. त्याचप्रमाणे हॅट्रिक साध्य केली होते ते अनुष केरकरनं. कालच्या दिवशी सुंदर कामगिरी विजय गोलेकरची, सागर पाटकरची आणि त्या जोरावर जय हनुमान संघ उपांत्य फेरीत मजल मारतोय. नवीन गोलंदाज मैदानावर पाहायला मिळतोय काका कालेलकर. अनुभवाने नटलेला हा गोलंदाज या मैदानावर कित्येक वर्षाचा अनुभव ज्याच्या पाठीशी. माणगाव खोऱ्यातील एक महत्वपूर्ण नाव काका कालेलकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी मात्र पुलचा फटका. चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी बघता बघता चेंडू हा फरार होतोय 4 धावांसाठी आणि 4 धावसंख्येनं सांघिक धावसंख्या वधारते 63 धावा. 63 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघाच्या बाजूने विचार करता, कारण नॉकआउट स्टेजची ही स्पर्धा. यानंतर सामना होतोय डार्जिलिंग गोवा दशावतार योद्धा. दोन्ही संघ कर्णधार. आमचा आवाज आपल्यापर्यंत जर जात असेल तर टॉस साठी आपण तयार राहायचंय. यावेळी मात्र चेंडू येतोय तो थोडस खराब फेक पाहायला मिळते. ज्या ठिकाणी 1 धाव होते त्या ठिकाणी 2 धावा निघतायत आणि बोनस स्वरूपात मिळालेली अजून 1 धाव ऍड होते. सांघिक धाव संख्या 65 धावा धावफलकावर. दुपारचं रंजनत ऊन आणि त्या उन्हामध्ये आतषबाजी ही मैदानावर पाहायला मिळते फ्रेंडशिप चंदवण संघाकडून. प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे. मी तर म्हणेन अतिशय देखणा सामना. हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल का हे देखील पाहणं उत्सुकाचं असेल दुसऱ्या सत्रामध्ये. परंतु 4थ्या षटकाला यावेळी मात्र अजून एक देखणा फटका. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. दाजी नाईक इज ऑन फायर होतोय. सांघिक धावसंख्या 69 धावा धावफलकावर. 69 धावा धावफलकावर. का माझी वर्णी या मोठ्या संघात लागली आहे याचं उत्तर देतोय तो फ्रेंडशिप चंदवण संघाकडून खेळताना दाजी नाईक. यावेळी मात्र पुलचा अजून एक देखणा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर तब्बल 6 धावांसाठी आणि सांघिक धावसंख्या 6 ने वधारते 75 धावा. दाजी नाईक मॅन फ्रॉम होडावडा. होडावडे गावचा सुपुत्र. अर्थातच या महाराष्ट्रभर ज्याचा डंका वाजलाय तो स्ट्राईकला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुलचा अजून एक फटका. देखणा फटका. काय फलंदाजी करतोय या मैदानावर. अजून एक देखणा फटका. सांघिक धावसंख्या 81 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत 4थं षटक प्रगतीपथावर. दाजी नाईकची सुंदर फलंदाजी मैदानावर पाहायला मिळते. मित्रांनो, जर ही फलंदाजी जर आवडली तर टाळ्यांचा कडकडाट जरूर करूया. देखणी फलंदाजी, सुंदर कामगिरी. 81 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
प्रत्येक गोलंदाजाला आसमान दाखवलाय. पहिल्या षटकापासून आक्रमणाला सुरुवात आणि ती आक्रमणाची सुरुवात चौथ्या षटकात सुद्धा. यावेळी मात्र अजून एक देखना फटका फसलाय का पाहावं लागेल. यावेळी मात्र माघारी परतावं लागतंय, परंतु महत्वपूर्ण उपयुक्त खेळी करत दाजी नाईक सुद्धा माघारी येतोय. बबल नाईक न सुंदर खेळी, अर्थातच 9 चेंडूत 34 धावांची बहारदार खेळी केली आणि तो माघारी परतलाय. आणि त्यानंतर मात्र 4 षटकांच्या सांगतेखेरीज 81 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर ऋतांशु पाटील हा मैदानावर पाहायला मिळतोय. संघिक धावसंख्या अजूनही एका षटकाचा खेळ बाकी. गोलंदाज बघूया कोणता येतोय. तो ओम 11 कुडाळ संघाकडून दत्त गवस गोलंदाजी मार्कवर. समोर असेल मॅन फ्रॉम पारगाव रायगडचा सितारा सुमित डोंगरे. यावेळी मात्र सुंदर सुंदर फटका पाहायला मिळतोय. बघता बघता चेंडूचा प्रवास हा सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी सांघिक धावसंख्या 6 ने वधारते. 87 धावा धावपलकावर. माझ्या समवेत गुणलेखनाचं काम निळकंठ वंजारे यांच्याकडून होत आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद, मनपूर्वक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अशोक नाईक सर मॅन फ्रॉम शिरोडा, त्यानंतर सन्माननीय योगेश परब मॅन फ्रॉम वेंगुर्ला यांचा गोड आवाज आपण अनुभवताय. अर्थातच प्रिन्स ट्रॉफी 2024 ची देखणी स्पर्धा. दत्त गवस गोलंदाजी मार्कवर 1 धाव जरूर निघते. एका धावसंख्येनं धावफलकावर पाहायला मिळत आहेत त्या 88 धावा. ऋतांशु पाटील. एक धाव जरूर निघते. धावच्या स्वरूपात गडी बाद करण्याचा प्रयत्न अर्थातच थोडासा असफल राहतो या मैदानावर. सांघिक धावसंख्या 89 धावा धावफलकावर. यावेळी मात्र अजून एक देखना फटका मिड विकेटच्या दिशेने मार्गक्रमण. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण दर्जेदार. बघता बघता चेंडू फसलाय. हादरा बसतोय सुमित डोंगरे स्वरूपात. फ्रेंडशिप चेनवन संघाला सांघिक 4 गडी बाद. धावफलकावर 89 धावा पाहायला मिळत आहेत. धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामध्ये तिसरा सामना एका मोठ्या धावांचा पाहायला मिळतोय आणि न्यू बॅटर मैदानावर पाहायला मिळतोय तो लोकल बॉय अर्थातच सोहेल शेख. हॅलो. यानंतर टॉस साठी यायचं आहे. दशावतार योद्धा डार्जिलिंग गोवा दोन्ही संघ कर्णधार. आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सोहेल शेख पाहायला मिळतो. यावेळी मात्र पंच सांगतायत की हा वाईड चेंडू आहे. पुन्हा एकदा फेकावा लागेल गोलंदाजाला. सांघिक धावसंख्या 1 ने वधारते. 90 धावा धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. 90 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. एक भला मोठा डोंगर. यावेळी मात्र स्वीपचा फटका, स्विचचा फटका पाहायला मिळतोय. सोहेल शेखच्या बॅटमधनं चौकार. 94 धावा धावपलकावर. सांघिक धावसंख्या 94 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा एक चेंडू. या चेंडूवर जर षटकार आला तर मात्र 100 पूर्ण होतील. परंतु काय करेल सोहेल. आणि यावेळी मात्र पंचांचा नोचा इशारा. तब्बल 7 धावा मिळतील म्हणजे 101 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. उच्चांकी गाठतोय या मैदानावर तो फ्रेंडशिप चेनवन संघ. 101 धावा धावपलकावर. फ्री हिटचा इशारा.
2 धावा जरूर निघतायत. 2 धाव संख्येनं पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या सत्राच्या सांगते अखेरीस 103 धावा धावफलकावर, म्हणजे सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 104 धावांची आवश्यकता. 104 धावांची आवश्यकता असेल. कशा प्रकारे सामना होईल, कशा प्रकारे मॅच फिनिश होईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर येत आहेत आमचे साथी समालोचक योगेश परब सर आणि मी थोड्या वेळासाठी रजा घेतोय. यानंतर सामना होतोय मैदानावर डॅझलिंग गोवा विपक्ष दशावतार योद्धा. दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. डॅझलिंग गोवा संघ कर्णधार आपण जर आला असाल, आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर आपल्याला विनंती आहे. आपल्या प्रतिस्पर्धी कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे, त्यामुळे आपल्याला विनंती की आपण लगेचच टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षाच्या समोर यायचं आहे. प्रिन्स स्पोर्ट क्लब समादेवी मित्रमंडळ, कलेश्वर मित्रमंडळ कुडाळ व कलेश्वर मित्रमंडळ नेरूर आंतरराज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा तिसरा दिवसातील तिसरा सामना फ्रेंडशिप चेन्नवन विपक्ष ओम 11 कुडाळ. नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल जिंकला होता तो ओम 11 संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रतिस्पर्धी चेन्नवन संघानं या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवत एक बोलबाला अर्थातच दाजी नाईक, बबल नाईकची सुंदर कामगिरी आणि त्या जोरावर 103 धावा जमवतोय. 104 धावांचं आव्हान असेल आणि आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर येत आहेत योगेश परब, मॅन फ्रॉम वेंगुर्ला. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो, ओम 11 कुडाळ क्रिकेट संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी पाठवा. ओम 11 कुडाळ क्रिकेट संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. मैदानामध्ये गोपाळ भट्ट 0 धावसंख्येवर माघारी परतला होता. वाटलं होतं ओम 11 कुडाळ क्रिकेट संघाची गोलंदाजी प्रभावशाली असेल की काय, पण त्यानंतर मॅन फ्रॉम होडवडेचा बबल नाईक आणि दुसऱ्या बाजूने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली होडवडे गावचा सुपुत्र दाजी नाईकनं या मैदानावर जी फटकेबाजी केली. पारगावचा सितारा सुबीर डोंगरेनं मैदानावर तोडफोड फलंदाजी. सोहेल शेखच्या आज कर्णधारपद त्यानं फटकेबाजी केली आहे आणि सुंदर या मैदानावर फटकेबाजी करत धावफलकावर धावा जमवल्या. सर्वाधिक धावा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. ज्या संघाच्या 103 धावा या धावफलकावर आपण बघितल्या. 104 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईकला सज्ज झालाय लवलेश कांबळे आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकरला किशोर शेलटकर आपण पाहतोय भरपूर दिवसांनी. आणि त्यानंतर गोलंदाज मार्कवर गोलंदाज रेड एक्सप्रेस गौरेश कांबळे आपण सज्ज झालाय. पहिलं षटक 104 या धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. म्हणजे सुरुवातीपासून अटॅक करावा लागेल तो ओम 11 कुडाळ क्रिकेट संघाला. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू या मैदानावर प्रतिस्पर्धी संघानं सुरुवात या मैदानावर
गडी बाद होऊन केली होती. कुपाबट्टा पहिल्या चेंडूवर माघारी परतला होता. प्रतिस्पर्धी संघानं चौकारानं सुरुवात केली. गौरेश कांबळीवर हल्लाबोल केलाय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावसंख्येचं खातं खोललंय. अजूनही 29 ला करायचे आता 100. सुंदर गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर बाहेर गेला. चेंडू लेग ब्रेक झाला. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. फ्रेंडशिप चेंडवन क्रिकेट संघ एक तगडा क्रिकेट संघ सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा आणि अशोकजी नाईक एका क्रिकेट संघाला आपण भरपूर मिस करतोय. रोहित स्पोर्ट वेगुर्ला क्रिकेट संघ या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या संघाची वारंवार आठवण येते रोहितची सर्वांची ना, तो संघ आपण मिस करतोय. निर्धाव चेंडू आपण बघितला. पहिला चेंडू थोडासा आखूड ट्रिपचा चावर सुंदर फटका आपण बघितला. त्यानंतर सलगचे गौरेश कांबळीचे 2 चेंडू निर्धाव. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 4 धावा धावपलकावर. अजून 100 गाठायची आहे. सुरेख गोलंदाजी. लवलेश कांबळीला बुचका टकदरी गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडून त्याला वाटलं होतं आतमध्ये येईल, बाहेर गेला चेंडू. लेडी एक्सप्रेस या नावानं मला का संबोधलं गेलंय याचं प्रात्यक्षिक उदाहरण गौरेश कांबळीने दिले मैदानावर. पुढे सरसावत मोठा फटका लवलेसचा. सेफ हँड स्क्रीनवर आलाय. मूर्ती लांबपण कीर्तिमान संघाचा कर्णधार सोहेल आलाय स्क्रीनवर. झेल टिपलाय आणि माघारी परतलाय. तो लवलेश कांबळी माघारी परतलाय. फलंदाजाचं नाव ओम 11 कुडाळ क्रिकेट संघ. आपला ट्रेथ मॅच आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. ओम 11 कुडाळ क्रिकेट संघ आपल्याला वारंवार सूचना आहेत कमेंट्री बॉक्स मधून. संघाच्या कर्णधाराला आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. नवीन फलंदाज गेलाय मैदानावर. ऑफ स्टिकच्या बराच बाहेरचा चेंडू. पंचांनी 2 आज समांतर केले. स्वेअर चेंडूचा इशारा केलाय. उमेश गेलाय मैदानावर. अमांतरच्या स्वरूपात सांघिक धावपलकावर 1 या धावसंख्येनं 5 धावा. सुंदर गोलंदाजी मैदानावर गौरेश कांबळीची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असून एक उभरता सितारा वेगुर्ला तालुक्यातील रेडी गावचा हा सुपुत्र ग्लेन फर्नांडिस सज्ज झालाय. तो फिरकीचा जादूगार आहे. अगदी कमी वयामध्ये ज्या खेळाडूंना आपल्या नावाची छाप टेनिस बॉल क्रिकेट मध्ये सोडली आहे असे आपल्याला खेळाडू बघायला मिळतील. ग्लेन फर्नांडिस बघायला मिळेल. बबल नाईक मिळेल. समीर वेंगुर्लेकर बघायला मिळेल. सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर कमी वयामध्ये सोहेल शेख आपल्याला बघायला मिळेल. कमी वयामध्ये त्याला टेनिस क्रिकेटमध्ये एका मोठ्या संघामध्ये प्रवेश केला. आपलं नाव उज्ज्वल केलंय बऱ्याच स्पर्धेमध्ये. असे खेळाडू आपण पाहतोय. अनुभवी खेळाडू मैदानावर आपण बघितलंय. किशोर नारिकन दिशा दिली. चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा बबल आलाय स्क्रीनवर. बबल नाईक काय फटकेबाजी केली मैदानावर. 34 धावांची बहारदार केली. दाजी नाईकची फटकेबाजी मैदानावर. गोपाळबट्टा संघाचा कर्णधार 0 धावसंख्येवर माघारी परतला आणि त्यानंतर विस्फोटक फलंदाजानं ज्या कामासाठी पाठवलं होतं फ्रेंडशिप चेंडवन क्रिकेट संघाच्या कोट्यातून सुंदर फटकेबाजी केली. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय. डीप मिड विकेट कडनं सुमित आलाय स्क्रीनवर. परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 8 धावा धावपलकावर 104 या धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. तर आक्रमण पसंत करावं लागेल ओम 11 कुडाळ क्रिकेट संघाला. सुरेख गोलंदाजी मैदानावर. शेवटच्या क्षणी या मैदानावर फलंदाला वाटलं होतं समोर येईल बॅटच्या चेंडू. समोरून वळण घेतलंय. लेग ब्रेक केलाय ग्लेननं. काय ग्लेनचं कौतुक केलंय. सुंदर क्रिकेट. गेल्या वर्षी त्याला थोडीशी दुखापत होती. स्वतःला त्याने सावरलाय. पुन्हा उभा राहिलाय या नवीन वर्षात आणि सुंदर गोलंदाजीला पण सुरुवात केली मैदानावर. पंचायत लेवलला तो रेडी गावसाठी कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये सुंदर कामगिरी पण केली आहे. ग्लेन बघायला मिळतोय.
उमेश माघारी परतलाय, सुरेख गोलंदाजी, फिरकी गोलंदाजीने या मैदानावर अनेक कामगिरी केली. कालच्या सत्रात कल्पेश गवसची सुंदर गोलंदाजी आपण बघितली. परुळे संघाची गोलंदाजी कालच्या सत्रात आपण बघितली. पहिल्या दिवशी या मैदानावर वरद दाभोलकरची, अनुष केरकरची गोलंदाजी आणि नवीन फलंदाज अजून एक अनुभवी खेळाडू काका कालेलकर या मैदानामध्ये पाऊल टाकतोय. आठ धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात ओम 11 कुडाळ क्रिकेट संघ 104 या धावसंख्येचा पल्ला गाठत असताना डोंगरेवड धावसंख्येचा पल्ला गाठण्यासाठी सज्ज झालाय. काका कालेलकर, किशोर शेरटकर ही जोडी मैदानामध्ये आहे. अनुभवी दुसऱ्या बाजूनं हे उभरते सितारे ग्लेन सज्ज झालाय. सोडून दिला होता चेंडू, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. काकाला वाटलं होतं पहिल्यांदा लेग ब्रेक होईल, चेंडू बाहेर जाईल की काय, सोडून देऊया चेंडू. त्यानंतर टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूंचा 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ आज समाप्त झालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा ही केविलवाडी परिस्थिती आपण पाहतोय ओम 11 कुडाळ क्रिकेट संघाची. आणि त्यानंतर गोलंदाजीला सज्ज आलाय गोलंदाज नयन सज्ज झालाय. मान्यवर कक्षाच्या एंडकडनं नयन सज्ज होईल पुन्हा एकदा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात सलामीला आलेला किशोर, नॉन स्ट्राईकला काका ही जोडी मैदानावर ओम 11 कुडाळ क्रिकेट संघाची. षटक क्रमांक 3 षटकाला सुरुवात होईल. फ्रेंडशिप चेन 1 क्रिकेट संघ सुरुवातीलाच डोंगरेवडी धावसंख्या उभारले धावफलकावर. हलक्या हाताला घेऊन काढण्याचा प्रयत्न. ग्लेन थोडासा दुखापत आहे मित्रांनो. जर ग्लेन दुखापतीने थोडासा ग्रस्त नसला असता तर हे झेल त्याने सहजासहजी टिपलं असतं. थोडासा पायाची दुखापत जर लिगामेंट प्रॉब्लेम त्याला पण होता, त्याने पण स्वतःला सावरले त्यानंतर आणि आज मैदानामध्ये सुंदर गोलंदाजी केली. सुंदर गोलंदाजी नयनची आपण बघितली. काकाचा प्रयत्न आहे वारंवार मोठे फटके टोलवण्यासाठी. काका कालेलकरला एक फटकेबाजी करावी लागेल. सामना जरी दूर असला तरी मोठे फटके मारावे लागतील, कारण प्रतिस्पर्धी संघाने जलवा केलाय. बबल नाईकनं, दाजी नाईकनं दोन्ही होडावड्या गावचं नाव ज्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये अक्षरशः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर ज्यांनी ठेवले. सुंदर फटका आपण बघितलाय काकाच्या बॅट मधून. शॉर्ट ऑन पुलचा डिप स्क्वेअर लेगला चेंडू सीमा रेषेबाहेर. ज्या मोठ्या फटक्यांची सुरुवातीपासून आवश्यकता होती पहिल्या 2 षटकात रोखून ठेवलं. त्यानंतर हात कोल्हेत नयनवर आक्रमण केलंय आणि 6 या धावसंख्येनं 15 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर 15 धावा धावफलकावर. पुढे सहसा फटका टोलवायचा होता. टप्पा पडल्याचा चेंडू थोडासा बाहेर गेला. लेग ब्रेक मधला चेंडू पुढे सहसा फटका टोलवायचा होता समोरच्या दिशेनं काकाला. प्रयत्नाला यष्टीरक्षक गोपाळ भट्टानं आपलं काम पूर्ण केलंय आणि निर्धाव चेंडू सांघिक धावफलक 15 या धावसंख्येवर धावफलक स्थिरावलाय. स्पर्धेच्या माध्यमातून 25 समांतर केले आहेत. अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं 16 तर बनले आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून आमचे समालोचक मित्र तसेच जादूगार राकेश शिंदे यांचं प्रथमतः या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आज त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या त्यांना लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे राकेश. 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सुंदर गोलंदाजी. व्यावसायिक खेळाडूंच्या माध्यमातून असलेला एक तगडा क्रिकेट संघ आपण बघितला मैदानावर. फ्रेंडशिप चेन क्रिकेट संघ कालच्या दिवसात 2 तगडे क्रिकेट संघ गोवा राज्यातील ध्रुव पारसे गोवा, फ्रेंड सर्कल डिगस क्रिकेट संघाने विजय मिळवला. त्यानंतर
जय हनुमान तोरळे क्रिकेट संघाला जी संधी मिळाली सकाळच्या सत्रामध्ये, लक फॅक्टर काय असतं, जे लक काय असतं, 2 चेंडूमध्ये 2 धावा रामेश्वर गावणे क्रिकेट संघाला करता आला नाही, सुपर ओव्हरचा सामना, त्यानंतर मिळालेली संधी आणि कालच्या सत्रापर्यंत शेवटपर्यंत बघितलंच नाही पाठीवर जय हनुमान तोरळे क्रिकेट संघाने विजय मिळवलाय. सेमीफायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलाय आणि गोलंदाजी मार्कवर धावा जरा भरपूर आहेत, म्हणून बहुतेक करून आज बबलला गोलंदाजीला आणलंय गोपाळनं. बबलला होडावडे गावचा लेग कटर स्पेशालिस्ट आहे, त्याला घेऊन आलेत. डॅझलिंग गोवा कर्णधार आणि दशावतार योद्धा क्रिकेट संघ कर्णधार पोहोचलाय. डॅझलिंग गोवा क्रिकेट संघ, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तर टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. प्रिन्स स्पोर्ट क्लब समाधानी मित्रमंडळ कुडाळचे कलेश्वर मित्रमंडळ नेरूळच्या चषकावर ज्या क्रिकेट संघानं कित्येक वेळा विजेत्या पदाचा मानकरी चालवता तो संघ भरपूर दिवसांनी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये डॅझलिंग गोवा क्रिकेट संघ खेळताना बघायला मिळेल. संजय नागवेकर यांच्या नेतृत्वाखाली तो संघ आज लढताना बघायला मिळेल. दाट सर्कल गोवा क्रिकेट संघानं सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. पहिल्या दिवशी कालच्या सत्रात 2 गोवाचे संघ या मैदानावर पराभूत झालेत आणि बबल नाईक हा लेग कटर आहे, स्पेशल आहे. खूप दिवसांनी हे चित्र बघायला मिळालं. अशोकजी नाईक, कारण बबल कमी वेळा गोलंदाजी करताना बघायला मिळतो. पंचायत लेवलच्या स्पर्धेला करतो, ओपनला खूप भरपूर कमी बघायला मिळतो. मोठा फटका, बबलवर पण आक्रमण केलंय काकानं, पण या फटक्यांना उशीर झाला. मी म्हणेन हे फटके सुरुवातीपासून पाहिजे होते. 104 या धावसंख्येचा पल्ला गाठायचा होता मैदानामध्ये. सुरुवात या मैदानावर चौकारानं तर केली होती लवलेशनं. सुंदर गोलंदाजी मैदानावर रितांशु, गोपाल आणि दाजीला चकवत चेंडू गेला. 4 या धावसंख्येसाठी आपण बघितलाय. 4 धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर 22च्या स्वरूपात 4 धावा, 27 धावा धावफलकावर. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. थोडीशी औपचारिकता बाकी आहे, पल्ला भरपूर गाठायचा आहे. डॅझलिंग गोवा क्रिकेट संघ कर्णधार टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. संघाचं कर्णधार पद त्याच्या नावावर दिलंय तो सोहेल सज्ज आलाय. कुडाळचा हा सितारा आहे. निर्धाव चेंडूला सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय विनायक राणे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. प्रिन्स स्पोर्ट क्लब समादेवी मित्रमंडळ कुडाळ व श्री कलेश्वर मित्रमंडळ नेरूळ यांच्या वतीनं आयोजित भव्य आंतरराष्ट्रीय बॉल क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे डॅझलिंग म्हापसा क्रिकेट संघाचे कर्णधार सर संजय नागवेकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं पण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. संजय सर, महेश भाईला कित्येक वर्ष या चषकावर ज्या डॅझलिंग म्हापसा गोवा क्रिकेट संघानं आपलं विजेतेपदाचा मानकरीचं नाव कोरलं होतं, आज भरपूर दिवसांनी पुन्हा एकदा तोच संघ तेच नेतृत्व करणारे खेळाडू सर संजय नागवेकर यांच्या ठिकाणी आगमन झाले. आपले सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. सामना जवळजवळ फ्रेंडशिप चेंडवन क्रिकेट संघाच्या बाजूला आपल्याला बघायला मिळतोय. नवीन काहीतरी करायचं होतं सोहेलला. नो चेंडूचा इशारा. सन्माननीय विनायक राणे यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक केली जाते. ते दशावतार योद्धा विपक्ष डॅझलिंग गोवा हे 2 क्रिकेट संघ या मॅचचा
मॅन ऑफ द मॅच साठी अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू बबन नाईक या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 9 चेंडू मध्ये धावा काढल्यात त्यानं 34, 5 षटकारांची आतषबाजी, 1 चौकार, हा त्याचा लेखाजोखा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बबन नाईक. आपल्याला विनंती आहे आमच्या मान्यवर कक्षाच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ठिकाणी यायचं आहे आणि या मॅन ऑफ द मॅच साठी सुंदर अशी ट्रॉफी या स्पर्धेची आठवण म्हणून ती मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वीकारायची आहे. सन्माननीय सर ॲडव्होकेट सुधीर बंडगे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. मॅम फ्रॉम होडावडे गावचा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सितारा.